लाखो शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी कर्जमाफीची, पीक विम्याची, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आणि आता खरीप हंगाम तोंडावरती आलेला असून आता पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. आणि या पार्श्वभूमीवरती माझ्या खात्यावरती काही ना काही मदत जमा झाली पाहिजे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची पेरणी गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, जर तुमचा देखील कर्ज थकीत असेल आणि तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, तसेच तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी देखील तुम्ही प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी मिळणार अशी देखील जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच बातम्यांमध्ये असं सांगितलं जात आहे, बऱ्याच या ठिकाणी तुम्ही म्हणजेच की सोशल मीडियावरती तसेच बातम्यांमध्ये बघतच असाल की बऱ्याच साऱ्या ठिकाणी असं सांगितलं जात आहे की कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. तर अशा पद्धतीच्या बऱ्याच बातम्या येत आहेत. परंतु बँकेचे खाते तपासल्यानंतर म्हणजेच की बघा, अनेक ठिकाणी असं सांगितलं जात आहे की पैसे जमा होत आहेत आणि बँकेचं खातं तपासलं तर मग खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसतो. त्यामुळे माझ्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, माझ्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे माझ्या खात्यावरती कधी जमा होणार, असा प्रश्न आता शेतकरी वारंवार या ठिकाणी उपस्थित करू लागले आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका. जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचे पैसे, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नसतील आणि तुम्हाला पेरणीसाठी पैशांची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार? बघा, तुम्हाला माहीतच असेल की राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. 2 लाखांचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा सरकारनं केली आहे. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे तुमच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे. त्याचबरोबर बघा, राज्य सरकारने पीक विमा देण्याची देखील घोषणा केली होती. तुम्हाला माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली होती. नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त पीक विम्याची रक्कम देण्यामध्ये येईल. हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येईल अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक सर्वात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता जमा होणार, कोणत्या वेळेला जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या. बघा, पुन्हा एकदा सांगतो, कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार
नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या सर्व योजनांबद्दलची या ठिकाणी ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता सर्वात आधी कर्जमाफीचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार हे आपण बघूयात. त्यानंतर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे बघूयात आणि त्यानंतर म्हणजेच की सर्वात शेवटी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी कर्जमाफीचे पैसे बघा, लक्षात घ्या, राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. 2 लाखांचे कर्जमाफ होणार असून आता कर्जमाफीची रक्कम ही तुमच्या खात्यावरती नेमकी कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी सर्वात आधी समजून घेणार आहोत. जर तुमचं देखील कर्ज थकीत असेल आणि तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता स्क्रीनवरती बघू शकता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, सर्वात आधी कर्जमाफी बद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. स्क्रीनवरती बघू शकता अखेर शेतकरी कर्जमाफीवरती शिक्कामोर्तब, कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता, या शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता या बातमीमध्ये नेमकं काय सांगण्यामध्ये आलं आहे हे आपण या ठिकाणी बघूयात. बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता मिळाली असून आता 2 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जमाफीची तयारी सरकारने पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता मिळाली असल्यामुळे आता 2 लाखांचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. जर तुमचं देखील 2 लाख रुपये कर्ज थकीत असेल तर आता तुमचं देखील या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे. म्हणजेच की 2 लाख रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी माफ होणार असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते. आता महायुती सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या ठिकाणी कर्जमाफी करू. कर्जमाफी करण्याचं या ठिकाणी महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं. महायुतीने आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन दिल्याप्रमाणे मग कर्जमाफी कधी होणार याकडे या ठिकाणी शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते. अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते. तसेच कर्जमाफीसाठी अनेक आंदोलन देखील झाली आणि त्यानंतर आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता कर्जमाफी योजनेला कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे आता याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बघा, राज्यातील लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. आता राज्यातील साधारणतः किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 56 लाख शेतकऱ्यांना
या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी वेळेवरती कर्ज फेडतात म्हणजेच की नियमितपणे कर्जाची परतफेड करतात तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहनपर रक्कम म्हणजेच की साधारणतः 50,000 रुपये या ठिकाणी जमा केली जाणार आहेत. येणं मान्सूनच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांची पेरणी गोड झाली, खरीप हंगाम गोड झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की ऐन मान्सूनच्या तोंडावरती, खरीप हंगामाच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. बघा आता कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार तर 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. तसेच किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार तर या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंत कर्जाचे या ठिकाणी माफ केले जाईल म्हणजेच की कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबर जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचे अनुदान आता या ठिकाणी जमा केले जाणार आहे. आणि या कर्जमाफीसाठी साधारणतः 25,000 कोटींची या ठिकाणी म्हणजेच की आवश्यकता असल्याची देखील माहिती आता समोर आली आहे. बघा गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आणि इतर नेत्यांकडून आंदोलन करण्यामध्ये आले होते. त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा शब्द दिला होता आणि त्यानुसार आता सरकारने हालचालींना वेग दिला आहे. सरकारने कर्जमाफी करण्याच्या या ठिकाणी म्हणजेच की हालचालींना वेग दिला असून आता सरकारने अत्यंत महत्त्वाचे पावले उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा आता कर्जमाफीची रक्कम ही थेट खात्यावरती जमा होणार आहे. स्क्रीनवरती बघू शकता कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. यावेळेच्या कर्जमाफीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजेच की लाभार्थ्यांना बँकेचे उंबरटे झिजवण्याची गरज भासणार नाही. सरकारकडून हिरवा कंदील मिळताच कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आणि कधीपर्यंत कर्जमाफी होणार तर सरकारनं स्पष्टपणे सांगितलं होतं 30 जूनच्या आधी कर्जमाफी होणार. परंतु त्यातच या ठिकाणी मागील साधारणतः 2 ते 3 दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. त्यामुळे सध्या जर बघायला गेलं तर आता येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार आणि त्यातच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी असं सांगितलं की येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये कर्जमाफी होणार. या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर येत्या काही अवघ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीचे पैसे थेट आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती, पावसाळ्याच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. आता शेतकरी मित्रांनो सध्या काही या ठिकाणी बातम्यांमध्ये असं सांगितलं जात आहे की पैसे जमा होत आहे परंतु अद्याप देखील कर्जमाफीचे पैसे जमा होत नाहीत. पैसे जमा होत नसले तरी काळजी करू नका कारण की येत्या काही दिवसांमध्ये कर्जमाफी होणार आहे आणि पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. कर्जमाफी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कर्जमाफी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने मान्यता दिली असून आता येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे थेट तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे आता येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये कर्जमाफी होणार आहे आणि 100% 30 जूनच्या आधीच कर्जमाफी होईल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार 30 जूनच्या अगोदरच कर्जमाफी होणार आहे. म्हणजेच की आता लवकरच कर्जमाफी होणार असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील.
2 लाखांचे कर्ज माफ केले जाणार आहे आणि या महाराष्ट्रातील कोणत्याही बँकेमध्ये तुमचं कर्ज असेल ते माफ होईल हे देखील लक्षात घ्या. कारण की बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जात आहे की फक्त याच बँकेचं कर्ज माफ होणार, त्याच बँकेचं कर्ज माफ होणार. तर तसं काहीही नाही. तुमचं ज्या देखील बँकेमध्ये खातं असेल आणि तुमचं कर्ज या ठिकाणी थकीत असेल आणि तुम्ही कर्जमाफीच्या निकषामध्ये बसत असाल तर मग कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल तरी देखील तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केले जाईल हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या देखील असतात. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. लवकरच कर्जमाफी होणार आहे आणि राज्यातील सर्वच बँकेचं कर्ज माफ होईल. म्हणजेच की शेतकरी जर म्हणजेच की जे शेतकरी पात्र असतील तर अशा पात्र शेतकऱ्यांचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असलं तरी या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार आहे हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला असून नक्कीच आता खरीप हंगामाच्या तोंडावरती कर्जाचे माफ होणार आहे, कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे हे देखील आपण या ठिकाणी समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे ती आहे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये कर्जमाफी बद्दलची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आता पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील देखील अतिशय महत्वाची माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, लक्षात घ्या. बघा, राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती. आता तुम्हाला माहितच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती मग शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्वाच्या घोषणा या ठिकाणी केल्या होत्या आणि त्यापैकीच एक महत्वाची घोषणा होती पीक विम्याची. पीक विमा किती तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामधील अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली होती. आता सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे खरं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे पीक विमा जमा होऊ शकला नाही. पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं. म्हणजेच की काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता. आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना संपला, एप्रिल महिना संपला, मे महिना संपला आणि आता जून महिन्याची सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे माझ्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा कधी जमा होणार असा प्रश्न देखील शेतकरी वारंवार उपस्थित करत आहेत. आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा नेमका कधीपर्यंत जमा होणार, तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे 17,500 रुपये नेमके कधी जमा होणार हे आपण आता सविस्तर बघूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, सर्वात आधी आपण कर्जमाफी संदर्भातील माहिती बघितली. आता पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील एकदम या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये माहिती बघूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. खरीप हंगाम 2025 पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये कधी मिळणार, कोणाला मिळणार, कोणते शेतकरी वंचित राहणार. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. बघा, सध्या महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू आहे. हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा जमा नेमका कधी होणार, कारण की सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा केली. हेक्टरी 17,500 रुपये देण्यामध्ये येतील अशी देखील सरकारनं घोषणा केली होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे का, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत का, आणि सर्वात मोठा प्रश्न, सरकारनं घोषणा केली आहे मग अद्याप देखील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे
सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का, असा देखील प्रश्न शेतकरी या ठिकाणी उपस्थित करत आहेत. परंतु नेमकं सत्य काय आहे, पीक विमा जमा होणार का नाही, कधी जमा होणार, याबद्दलची सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी खूप अडचणीमध्ये सापडलेला आहे. एकीकडे खतांचे दर हे गगनाला भिडत आहेत, दुसरीकडे बियाणे यांचे देखील दर या ठिकाणी म्हणजेच की वाढत असतानाचं चित्र बघायला मिळत आहे. तिसरीकडे या ठिकाणी पाऊस कमी पडणार असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा यल निनो सक्रिय होत आहे आणि यल निनोमुळे यावर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी हा संकटामध्ये सापडलेला आहे. त्याचबरोबर वरून या ठिकाणी शेतमालाचे बाजारभाव देखील कोसळलेले आहेत आणि शेतमालाचे या ठिकाणी दर वाढतीलच असं देखील सांगता येत नाही. म्हणजेच की आता एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी या ठिकाणी संकटामध्ये सापडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पीक विम्याकडे आशेने बघत आहे. बघा, आता खरीप हंगाम तोंडावरती आला असल्यामुळे पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी माझ्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून काही ना काही मदत जमा झाली पाहिजे अशी आशा प्रत्येक शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे माझ्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल का, याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्याच्या वितरणाची प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आहे. त्यामुळे खरा गरजू शेतकरी या ठिकाणी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहत असल्याचं देखील चित्र बघायला मिळत आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, पीक विम्याचे वितरण हे सुरू झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. परंतु अद्याप देखील असे लाखो शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. जर तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याचा अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही खरीप हंगामाचा पीक विमा भरला होता, पण तरीही तुमच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमचा पीक विमा नाकारला गेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणांचे आणि नियमांचे बोट दाखवून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते. पण आता या अन्यायाविरुद्ध अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. पीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांची आता फेर तपासणी होणार असल्यामुळे नक्कीच जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले असतील तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी आता दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे, फक्त लक्षात घ्या, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊयात की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे पीक विम्याचे क्लेम नाकारले का गेले. याला कारणीभूत ठरला आहे एक तांत्रिक शब्द, ज्याला म्हणतात तांत्रिक भारांकन. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खरीप हंगामात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी रीतसर विमा भरला होता, पण पीक विमा कंपन्यांनी कृषी विद्यापीठाच्या मदतीने जे तांत्रिक भारांकन मॉडेल वापरले त्या मॉडेलनुसार काढण्यात आलेली पिकांची उत्पादकता आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत होती. सोप्या भाषेत सांगायचे तर शेतकऱ्याच्या शेतात पिकाचे प्रत्यक्ष नुकसान झाले होते, पण पीक विमा कंपन्यांच्या तांत्रिक मॉडेलने कागदावरती दाखवले की नुकसान झालेच नाही. बघा, शेतकऱ्यांवरती पीक विमा कंपन्या किती अन्याय करत आहेत हे स्पष्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तांत्रिक मॉडेलमुळे बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पीक विमा कंपन्यांनी कृषी विद्यापीठाच्या मदतीने तांत्रिक भारांकन मॉडेल या ठिकाणी वापरले आणि त्या मॉडेलनुसार काढण्यात आलेली पिकांची उत्पादकता आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत बघायला मिळाली आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांचं प्रत्यक्षात या ठिकाणी आतोनात नुकसानच झालं आहे, परंतु कागदावरती पीक विमा कंपन्यांनी असं दाखवलं आहे की शेतकऱ्यांचं नुकसानच झालं नाही. म्हणजेच की विमा कंपन्या शेतकऱ्यांवरती अन्याय करत असल्याचं स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे. तसेच यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातही अशाच तांत्रिक भारांकनाच्या चुकीच्या मॉडेलमुळे
हजारो पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले. म्हणजेच की पीक विमा कंपन्या तांत्रिक भारांकनाच्या चुकीच्या मॉडेलमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विम्यापासून अपात्र करत असल्याचं आता या ठिकाणी उघड झालं आहे. आणि हाच आता प्रकार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे. म्हणजेच की फक्त एकाच जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तांत्रिक भारांकनाच्या चुकीच्या मॉडेलमुळे या ठिकाणी लाखो शेतकरी पीक विम्यापासून अपात्र झाले आहेत. पीक विमा कंपन्यांमुळे लाखो शेतकरी पीक विम्यापासून या ठिकाणी वंचित राहतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. तांत्रिक मॉडेल पूर्णपणे सदोष आहे आणि कृषी विद्यापीठाच्या या उत्पादकता अहवालावरती आता विश्वासार्हता राहिलेली नाही. म्हणजेच की कृषी विद्यापीठावरती आणि पीक विमा कंपन्यांवरती सध्या विश्वास राहिलेला नाही, हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, यावरती आता सरकारनं काही या ठिकाणी कारवाई केली आहे का? तर बघा, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे नाकारले गेले होते त्यांच्या अर्जांची त्रुटी त्वरित पूर्ण करून घेण्यामध्ये यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यामध्ये यावा. राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. म्हणजेच की बघा, पीक विमा कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील लाखो शेतकरी पात्र असताना सुद्धा पीक विम्यापासून वंचित राहिले आणि या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची भूमिका घेतली असून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे. बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे नाकारले गेले होते त्यांच्या अर्जांची त्रुटी त्वरित पूर्ण करून घेण्यामध्ये यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यामध्ये यावा आणि राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. जे शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून जातकाप्रमाणे पीक विम्याची प्रतीक्षा करत होते तर अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, सध्या शासनाचा पाठपुरावा सुरू आहे आणि या फेर तपासणीमधून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. पेरणीच्या तोंडावरती आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. हेक्टरी 17,500 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. हेक्टरीनुसार काही शेतकऱ्यांना मग या ठिकाणी 10,000, काही शेतकऱ्यांना 12,000, काही शेतकऱ्यांना 17,000, काही शेतकऱ्यांना 34,000 अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. रक्कम कधीपासून जमा होणार तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी आता कृषी मंत्र्यांनी कडक निर्देश दिले आहेत आणि पीक विम्यापासून एक सुद्धा शेतकरी वंचित राहणार नाही अशी देखील या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे. आणि एकंदरीत जर विचार केला तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरच पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. म्हणजेच की येत्या साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी खात्यावरती जमा होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. स्वतः कृषी मंत्र्यांनी पीक विमा वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नक्कीच या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा होईल. शासनाचा पाठपुरावा सुरू आहे आणि फेर तपासणीमधून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्ह सध्या बघायला मिळत आहेत. आता सरकारकडे एकच मागणी आहे की ज्या देखील कंपन्या शेतकऱ्यांवरती अन्याय करत असतील, ज्या देखील कंपन्या चुकीचे धोरण वापरून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून अपात्र करत असतील तर अशा पीक विमा कंपन्यांवरती सरकारने कडक कारवाई करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. एकीकडे शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे आणि दुसरीकडे पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहेत. शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे, शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. ही बाब सरकारने लक्षात घेऊन सरकारने वेळेमध्ये खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता पाठपुरावा करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता कृषी मंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले असल्यामुळे नक्कीच आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम
जमा होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यामध्ये यावा असे निर्देश देण्यामध्ये आले असून राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही स्वतः कृषी मंत्र्यांनी दिली आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची पीक विम्या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेबद्दलची देखील माहिती समोर आली आहे. थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी बद्दलची आणि पीक विम्याबद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आता सर्वात महत्वाची माहिती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेबद्दलची देखील आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मानित योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. बघा, दोन्ही योजनांचे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता लवकरच जमा होणार आहेत. सध्या काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जात आहे की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार. परंतु बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची अद्याप देखील अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नाही. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच की 4,000 रुपये लवकरच हे देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. परंतु या दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या लाभासाठी 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये, दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये. हे 4,000 रुपये मिळवण्याकरिता तुमचे ई-केवायसी पूर्ण असायला पाहिजे, तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे आणि लँड सीडिंग म्हणजेच की भूमी अभिलेख नोंद या ठिकाणी पूर्ण असायला पाहिजे. जर या 3 बाबींची पूर्तता नसेल तर 3 बाबींची पूर्तता करून घ्या. कारण की ई-केवायसी नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे ई-केवायसी करून घ्या. ई-केवायसी पूर्ण असेल तरच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल. त्यानंतर बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या. कारण की बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल तरच पैसे जमा होत आहेत. आणि त्यानंतर भूमी अभिलेख नोंद म्हणजेच की लँड सीडिंग देखील पूर्ण असायला पाहिजे. जर या तिन्ही बाबींची पूर्तता असेल तर लवकरच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता जमा होईल. अद्याप देखील अधिकृत तारीख जाहीर झाली नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. बघा, कर्जमाफी देखील आता लवकरच होणार आहे, पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे आणि नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे देखील पैसे जमा होणार आहेत. आणि सरकारनं लवकरात लवकर या सर्व योजनांचे पैसे, या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांना देखील सध्या पैशांची नितांत गरज आहे, अशी मागणी आपण या ठिकाणी सरकारकडे करू शकतो. सरकारने वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करावी, अशी मागणी आपण या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी करूया. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.